माझं काम वगैरे आवरलं आहे आणि आज खूप लवकर काम आवरून घेतलं. कपडे टाकून दिले मशीनमध्ये कपडे होईपर्यंत फरशा पण साफ करून घेतल्या. आता करायची मला वाटाण्याची भाजी. रात्रीच हे वाटाणे भिजायला टाकले होते. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये छान भिजले. अगोदर 2 पाण्याने धुवून घेते आणि या वाटाण्याची भाजी ना खूप छान लागते खायला. माझं पार्सल आलंय, ते घेऊन येते अगोदर आणि नंतर स्वयंपाक करते. 1 पार्सल नाही तर 3 पार्सल आलेले आहे माझे. आणि हे काय आहे हे तुम्हाला दाखवतेच. हे पार्सल माझ्यासाठी नाही आहे, खास पाहुणे येणार आहे तर त्यांच्यासाठी मी हे ऑर्डर केलं होतं. 1 पार्सल माझं याच्यामध्ये किचन वाट्यासाठी मी ऑर्डर केलं होतं, कारण की माझा किचन वाटा आहे ना खूप खराब झाला आहे. किचन वाट्यासाठी वॉलपेपर मागितला आहे. पहिलं पण वॉलपेपर लावलेला होता पण तो खूप खराब झाला आहे ना, त्याच्यामुळे हा मागितला आहे मी. आणि किचन वाटाचे वॉलपेपर जास्त दिवस काही टिकत नाही, फक्त 5-6 महिनेच टिकतं आणि नंतर ते फाटून जातं हळूहळू. लावल्यावरती ना इतका सुंदर दिसतो किचन वाटा, मी तुम्हाला दाखवेलच लावल्यावरती. वाव, खूप छान आलं आहे हे बघा. हे मी ऑर्डर केलं होतं. पांढऱ्या याच्यामध्ये ना हे लाल कलरचे गुलाबाचे फुलं इतके छान दिसत आहे ना, म्हणून मला पाहता क्षणी हेच आवडले होते. याच्यामध्ये पण 2-3 कलर होते. चला आता मी तुम्हाला दुसरं पार्सल दाखवते, थांबा. स्वयंपाक सोडून मी पार्सलच दाखवत बसली आहे तुम्हाला. मी दिलच्या मेणबत्त्या ऑर्डर केल्या होत्या. केकवरती लावल्या ना तर इतक्या छान दिसतात ह्या. आणि झालं काय माहिती का, या मी 6 ऑर्डर केल्या होत्या आणि फक्त मिळाल्या मला फक्त 3. आता याला वापस पण करू शकत नाही, कारण की या मला 2-3 दिवसातच लागणार आहे. आता ठेवूनच घ्यावं लागन. इतका राग आला आहे ना त्या फ्लिपकार्टचा. आणि मी काही पण ऑर्डर करायचं ना, मी त्या फ्लिपकार्टहूनच ऑर्डर करत असते. तुम्हाला किचन वाट्याचा पेपर दाखवते. मी पहिलं लावलेला आहे तसाच ऑर्डर केला आहे हा पण. वाटण बनवण्यासाठी कांदा कट करते. आजचा ब्लॉग इथंच थांबवते. तर भेटूया एक छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.